आपण लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागात सगळ्यांचं स्वागत करत थेट प्रश्न विचारतोय आबासाहेब पाटील यांना। आबासाहेब, एका बाजूला ज्या वेळेला कोरोना काळात आंदोलन होऊ नयेत असा मुद्दा उपस्थित राहतो, त्याच वेळेला स्वाभाविकरित्या दुसरा हाही मुद्दा आहे की आंदोलन होऊ नयेत म्हणून सरकारनं सुद्धा दोन पावलं पुढे आलं पाहिजे। तुम्हाला तसं कुठं दिसतंय का की परिस्थिती नियंत्रणात राहावी, उग्र आंदोलन होऊ नयेत, हिंसक आंदोलन होऊ नयेत म्हणून सकल मराठा समाजाशी सरकारचा नित्य आणि सर्वंकष संवाद सुरू आहे? असं सध्याचं चित्र दिसत नाही। त्याच्यामध्ये प्रसादजी, तुम्हाला सांगायचं म्हटल्यानंतर मागच्या वेळेला ज्या काही घटना घडल्यानंतर की मागच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असतील किंवा उपसमिती असेल त्यावेळेला ज्या ज्या काही गोष्टी होत होते त्या ठिकाणी उपसमितीच्या माध्यमातून अनेक समन्वयक त्यांना भेटत होते, मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट भेटून सांगत होते, त्याच्यावरती तत्काळ अंमलबजावणी होत होती। ह्या काळामध्ये काय झालं की सरकार आल्यानंतर लॉकडाऊन काळ आला, त्याच्यानंतर सरकारच्या मधल्या मंत्र्यांचा, उपसमितीचा आणि मुख्यमंत्र्यांचा जो संपर्क असायला पाहिजे होता तो समन्वयकांचा आणि सरकारचा झाला नाही। आणि याच्या माध्यमातून आता अशी परिस्थिती निर्माण झाली की सुप्रीम कोर्टामधले जे काय पुरावे सादर करायचे होते, शासकीय यंत्रणेमध्ये काय त्रुटी आहेत ह्या ज्या आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या ह्या कधीही सरकारपर्यंत पोहोचल्याच नाहीत। पण आबासाहेब, त्यांच्याकडून असा दावा होत होता की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी संवाद सुरू ठेवला होता आणि तुम्हीच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या बैठकीला जायचा नाही। आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सला सुरुवात आम्हीच घ्यायला लावली पहिल्यांदा, तोपर्यंत सरकारनं घेतली पण नव्हती। तुमच्या माहितीसाठी ज्यावेळेला आम्ही आवाज उठवल्यानंतर मग सगळ्या लोकांना एकत्र येऊन अशोकराव चव्हाणांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी घेतली पहिली व्हीसी, आणि त्या व्हीसीमध्ये सुद्धा आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं की सरकारमधले काही अधिकारी, सरकारी वकील यांची भूमिका संशयास्पद आहे, याच्यावरती आपण तत्काळ निर्णय घ्यावा। तर त्यावेळेला सरकारने, मुख्यमंत्र्यांनी लवकरात सगळ्या लोकांना एकत्र बोलवून जर स्पष्टपणे त्यांना जर सांगितलं असतं तर आज ही वेळ आली नसती। त्याच्यामुळे ही आज वेळ आली। दुसरी, सुप्रीम कोर्टामध्ये ज्या वेळेला हा स्टे आला, निकाल आल्यानंतर सरकारने जी भूमिका घ्यायला पाहिजे होती ते सरकार आता घेताना दिसत नाही। की मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा उपसमिती असेल, यांनी तत्काळ ज्या पद्धतीने समाजाला पुढे जायला पाहिजे की आता हे प्रकरण घडलंय त्याच्यावरती आमचा मार्ग काय आहे, की आम्ही हे करू किंवा ह्या गोष्टी आम्ही करू, ह्या संदर्भामध्ये व शिक्षणामध्ये तुम्हाला न्याय देऊ, प्रवेशामध्ये तुमचे प्रवेश कायम करू, अशा पद्धतीचा जर ठामपणे विश्वास की सरकारने त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन, ठीक आहे, थोडक्यात काय तर सरकारकडून तुम्हाला संवादाची अपेक्षा होती। गुणरत्न सदावर्तेंना माझा एक पुढचा प्रश्न असा आहे, गुणरत्न सदावर्तेजी, सरकार आणि आंदोलक या दोघांमध्ये समन्वय आणि संवाद हा अत्यंत गरजेचा आहे। प्राप्त परिस्थितीमध्ये परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून तो संवाद जर थांबला असेल तर तो कोणी आधी सुरू करायचा? आंदोलक तर वारंवार असं म्हणतायत की सरकारनं अमुक करावं, सरकारकडूनही तो संवाद सुरू व्हायला हवा की नको? लक्षात घ्या, याच्यामध्ये संविधानिक तिढा आहे आणि संविधानिक बाब अशी आहे की भारताच्या संविधानाच्या आर्टिकल 144 नुसार माननीय सर्वोच्च न्यायालयाने एखादी बाब जर म्हणजे ऑब्झर्वेशन म्हणून किंवा डिरेक्शन म्हणून किंवा अंतरिम स्थगिती म्हणून दिली असेल तर ती राज्यात म्हणजे एकूण राज्य प्रणालीला ती लागू होते आणि ती मॅन्डेटरी असते। जोपर्यंत त्यावर पुनर्विलोकन होऊ झाले पाहिजे किंवा त्या जजमेंटला लार्जर बेंचने किंवा त्याच माननीय न्यायालयाने त्या ऑर्डरला रिकॉल केलं असेल। आता प्रश्न असा आहे की तुम्ही आंदोलन कराल, आता तुम्ही एका प्रश्नाला कायम बगल झालेली आहे। तुम्ही जे मूळ जो प्रश्न विचारला होता की न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याच्या नंतर आंदोलन करणं कितपत योग्य किंवा न्यायालयाच्या निकालाच्या विरुद्ध आंदोलन चाललेलं आहे का, याला उत्तर दिलेलं नाही। परंतु मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय की म्हणजे मुख्यमंत्री उद्धव असतील किंवा पूर्वीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, या दोघांनी मिळून जरी काही केलं तरी सुद्धा आज तारखेला आरक्षण देता येणार नाही। राहिला प्रश्न म्हणजे वारंवार हे बोललं चाललंय की सर्वोच्च न्यायालयामध्ये वकिलांची फौज बरोबर नव्हती। मला असं वाटतंय की कार्यकर्त्यांनीच आता म्हणजे न्यायिक मार्गाच्या याच्यापेक्षा डेमोक्रेटिक वेनं जिंदाबाद मुर्दाबाद म्हणतात तसं कार्यकर्त्यांना वाटायला लागलं की काय की सुप्रीम कोर्टात जाऊन काही बोलल्याच्या नंतर, दाब टाकल्याच्या नंतर सुप्रीम कोर्ट न्याय देत आहे। सुप्रीम कोर्ट हे गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे, त्याच्यामुळे कोणाला त्याच्यामध्ये चलबिचल किंवा अधिकच्या उड्या मारता येणार नाहीत।
मला मग गुणरत्न तुमचं- सदावर्ते, मी आपल्याला मध्ये हस्तक्षेप करून एक प्रश्न विचारतो. जर समजा सर्वोच्च न्यायालय कोणत्याही दबावाविना न्यायदानाचं काम करत असेल तर आंदोलनाचा परिणाम त्याच्यावर होणार नाही, हे सरकारलाही कळून चुकलं असल्यानं सरकार हताश आहे का? हे पहा, मी तर असं म्हणतो की मुख्यमंत्री, पूर्वीचे मुख्यमंत्री देवेंद्र असतील किंवा विद्यमान मुख्यमंत्री म्हणजे मिस्टर उद्धव असतील, या दोन्ही मुख्यमंत्र्यांना वेठीस धरून हे सगळ्यांना माहिती आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीमध्ये हे आरक्षण देता येत नाही, तरी सुद्धा बेकायदेशीरपणे केवळ मुस्कटदाबीच्या आधारे हे न मिळणारं न मराठांच्या हक्काचं नसलेलं आरक्षण हे अशा प्रकारे, म्हणजे मी तर म्हणेल की इंग्रजांनी जसा भारत लुटला तशा प्रकारे तुम्ही संविधानिक भारताला अशा प्रकारे म्हणजे हक्काचे जे खुल्या वर्गातल्या हक्काच्या जागा ज्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या जागा असतात त्या लुटण्याची कारवाई आहे. आणि ठीक ही आहे. कारवाई मी सदावर्तेजी एक मिनिट तुमच्या काही मुद्द्यांना आक्षेप आहेत. आबासाहेब पाटलांना ते आक्षेप नोंदवायचे आहेत, तेवढे ऐकून घेऊयात एकदा. प्रसादजी, मुळात सुप्रीम कोर्टाच्या मध्ये केस चालू असताना की त्या ठिकाणी राम मंदिराचा मुद्दा चालू होता, 3 तलाकचा मुद्दा चालू होता, अट्रॉसिटी कायद्याचा मुद्दा चालू होता, त्यावेळेला सुद्धा या राज्यामध्ये, या देशामध्ये देशभर आंदोलन झाली. त्यावेळेला ते सुद्धा प्रकरण कोर्टामध्येच न्यायप्रविष्ट होतं ना, की आज मग फक्त मराठ्यांनीच आंदोलन केले म्हणून जो कांगावा चालू आहे आता ते तुम्हाला योग्य वाटतो का? राहिला प्रश्न दुसरा की संविधानामध्ये कुणाला आरक्षणानं कुणाला नाही, हे संविधान फक्त इतर समाजासाठी आहे आणि मराठा समाजाला आरक्षणाची जागा संविधानामध्ये नाही, अशा पद्धतीचं जे काही चित्र तयार करण्यात आलेलं आहे तर हे अत्यंत चुकीचं आहे. की संविधानामध्ये ज्या पद्धतीनं प्रत्येक 10 वर्षानं हे आरक्षण फेर सर्वेक्षण व्हायला पाहिजे होतं, 10 वर्षासाठी दिलेलं आरक्षण आज 70 वर्षापर्यंत चालू आहे, की त्याच्यानंतर 1980ला दिलेलं आरक्षण आतापर्यंत फेर सर्वेक्षण झालं नाही. त्याच्यावरती कोण बोलणार आहेत की नाही बोलणार आहेत की ह्याच्यावरती नाही, पण त्याचा विषय इथे कुठे लागू होतो ना? आधीच्या आरक्षणाचा आणि त्याच्या फेर सर्वेक्षणाचा विषय आता इथे कुठे लागू होतोय? इथे तुमचा आंदोलनाचा अधिकार अबाधित मानला जातो आहे. आंदोलनाच्या बाबतीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ही विनंती केली की सध्या आंदोलन नको, आंदोलनाच्या अधिकारावर कोणीच प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाहीये. आबासाहेब, आता सध्या मुख्यमंत्र्यांना आम्ही तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी आपल्याला सूचित केलं होतं की राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीनं निकाल आल्यानंतर राज्य सरकारनं मराठा समाजाच्या पुढे ज्या पद्धतीने जायला पाहिजे होतं की सगळ्या मुख्यमंत्री असतील, उपसमिती असतील, ह्यांनी, आणि त्या पद्धतीने ते गेले नाहीत. त्याच्यामुळे आता संभ्रम निर्माण झालेला आहे. सरकार अपेक्षेप्रमाणे वागलं नाही असा एक आक्षेप आहे. धनराज वंजारी आपली प्रतिक्रिया त्याच्यावर अपेक्षित करतोय आणि त्यासाठीचा प्रश्न असा आहे की प्रत्येकालाच सरकार स्वतःच्या मनाप्रमाणे वागावं असं कायम वाटत आलेलं असतं, पण सरकारच्या स्वतःच्याही काही अडचणी असतात. आत्ताच्या घडीला सरकारच्या साठीची सगळ्यात मोठी आव्हानात्मक बाब ही आहे की न्यायालयाची लढाई कशी लढायची आणि रस्त्यावरची लढाई थांबवायची कशी. अगदी व्यवस्थित बोललास तू. कारण सुप्रीम कोर्टाने जे ऑब्झर्वेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट नंबर 1 ला असं म्हणालेलं आहे की जी अपवादात्मक परिस्थिती मराठा आरक्षणासाठी हवी होती ती परिस्थिती तुम्ही कोर्टासमोर निष्पन्न करू शकला नाही. दुसरं ऑब्झर्वेशन त्याहून भयंकर आहे. ते कोर्ट असं म्हणालं की सोशल आणि एज्युकेशनल, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर आज तुम्ही मराठा समाजाची तुलना तांडे, पाडे आणि बेड्यामध्ये राहणाऱ्या आदिवासी बरोबर जर करणार असाल तर ती तुलना करणं योग्य नाही, ते होऊ शकत नाही. मला वाटत नाही सरकारच्या अखत्यारीत ही बाब एवढी सक्षमपणे पेलून त्याच्यावर काहीतरी आशादायी उत्तर सरकार देऊ शकेल सुप्रीम कोर्टामध्ये. मला थोडीशी याच्याबद्दल शंका आहे.
आणि ही शंका अशासाठी आहे की सरकारनी म्हणजे दोन्ही सरकार आहे, फडणवीसांचंही सरकार आणि ठाकरे साहेबांचंही सरकार, सरकारनी राणे कमिशन नंतर हायकोर्ट, त्यानंतर गायकवाडांचं कमिटी आणि गायकवाड कमिटी नंतर परत हायकोर्ट, हा जो सगळा सरीपाठ नोंदवलेला आहे आणि कुंभकोणी जे अभियुक्त आहे, प्रमुख अभियुक्त हायकोर्टाचे, ते म्हणत असतील की मला जाऊ दिलं नाही म्हणून हा प्रकार घडला, तर हा सगळा खेळ खंडोबा या लोकांनी मांडलेला आहे. कायदेशीररित्या हे लोक सुप्रीम कोर्टामध्ये किती पुरे पडतील याची मला स्वतःला शंका आहे. आणि दुसरं जे तू या प्रश्नाचा भाग विचारलेला आहे तो असा आहे की अशा प्रकारे रस्त्यावरचं जे आज अराजक निर्माण झालेलं आहे, रस्त्यावरच्या अराजक परिस्थितीला फडणवीसांचं किंवा ठाकरे साहेबांचं सरकार जबाबदारी घेणार आहे की नाही, हे तुम्ही केलेल्या भूल थापांमुळे आज जनतेचा उद्रेक झालेला आहे. आणि पण मग धनराज वंजारीजी, तुम्ही वंचितचे प्रवक्तेही आहात या चर्चेमध्ये, मला वंचितची भूमिका पण जाणून घ्यायला आवडेल की वंचितची एकूणच मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतची आत्ताची भूमिका काय आणि आंदोलनाबाबतीत वंचित कुठे असणार आहे या सगळ्या आंदोलनांमध्ये. कारण आता नव्या वंचितच्या अनेक भूमिका समोर येत आहेत. प्राप्त परिस्थितीत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या साठी वंचित रस्त्यावर उतरेल की वंचित काही वेगळी भूमिका घेणार आहे? नाही, वंचित रस्त्यावर उतरेल की नाही याचा विचार आम्ही निश्चितपणाने करू. पण त्याआधी मला एक इथं सांगायचं आहे की रस्त्यावर केलेल्या आंदोलनाने जर सुप्रीम कोर्टाच्या न्यायिक प्रक्रियेमध्ये काही फरक पडणार असेल तर असा समज अतिशय भाबडेपणाचा आहे. याला तत्वातत्वी अर्थ नाही. आंदोलनं ही झालीच पाहिजे, ही वंचित बहुजन आघाडीची प्रमुख भूमिका आहे. पण ती आंदोलनं फक्त आणि फक्त संविधानिक लोकशाही मार्गानेच झाली पाहिजे, हेही तेवढंच खरं आहे. आणि वंचितची एकदा पटकन मग बाबासाहेब देवकरांना माझा पुढचा प्रश्न असेल. बाबासाहेब देवकर, मी आपल्याला हाच प्रश्न विचारतो की आपण मराठा समाजाच्या आरक्षणाचे समर्थक आहात, त्याचबरोबर दूध व्यावसायिक आहात. तुम्ही असं मगाशी म्हणालात की प्रसंगी काही दिवस दुधाचा व्यवसाय बंद ठेवून आरक्षणाच्या साठी समर्थनही देता येईल. पण आत्ताच्या चर्चेत असं दिसतंय की सरकारकडून होणारा संवाद, न्यायालयात चाललेली लढाई, या सगळ्या गोष्टी पाहता तूर्त स्थितीमध्ये पटकन काहीच होणं शक्य नाहीये. अशा वेळेला दूध थांबवणं किंवा तशा प्रकारचा कोणताही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा थांबवणं याचं समर्थन अजूनही तुम्ही कराल का? या परिस्थितीमध्ये आज शेतकऱ्यांच्या दूधच असेल किंवा त्याच्या बाकीचंही उत्पादन आहे, तर या संदर्भात आज सरकार एका बाजूला यामध्ये भूमिका घेत असताना कुठंतरी कमी पडताना दिसतंय. पूर्वीचं सरकार आणि सध्याचं सरकार सुद्धा या बातमीवरती कमी पडते. आणि अशा कालखंडामध्ये जेव्हा सकल मराठा सर्वांना घेऊन जेव्हा ठिकाणी आंदोलन करतोय, त्यावेळेला आपण या गोष्टीकडे पण ध्यानात घेतलं पाहिजे की सातत्यानं एक शेतकरी म्हणून त्याच्या दोन्ही उत्पादनामध्ये, म्हणजे दूध उत्पादन असेल किंवा अन्य शेती विषयक उत्पादन असतील, या ठिकाणी त्या ठिकाणी जे नुकसान होतं ते नुकसान भरपाई कधीच मिळाली जात नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आमचं म्हणणंच असं आहे, आबासाहेबांना असो किंवा धनराजजी असो किंवा सदावर्ती साहेबजी असो, की आपण सर्वांनीच मिळून या भूमिकेवरती एक होऊन आपल्याला या समाजाला आरक्षण देत असताना जी 50% जी वर्गवारी या ठिकाणी झालेली आहे त्याच्यावरती एक ठाम संसदेचं अधिवेशन आता सुरू होतं. दरम्यानच्या काळामध्ये मध्ये सुद्धा त्याच्यावरती चर्चा होऊ शकते. फक्त या मुद्द्यावरती ठोस निर्णय घेऊन राज्य सरकार आणि केंद्र सरकार आणि न्यायिक भूमिका घेत असताना आपण सर्वांनी मिळून, बाबासाहेब, आपण 50% संदर्भात भूमिका मांडता आहात, एकदा जरा तो मुद्दा थोडा आणखीन स्पष्ट करा की तुम्हाला नक्की म्हणायचं काय आहे त्याच्यात. कारण संसदेचं अधिवेशन सुरू असताना चर्चा होऊ शकते, असं इतकं सहज ते आहे का? त्याच्यावरची आपण मार्गदर्शनाची भूमिका घेऊयात. त्याचबरोबर मला असं म्हणायचं आहे की 50%चा मुद्दा यामध्ये कुठेतरी आड येताना दिसतोय. तर ती मोठी अडचण जी आहे ती खरं तर घटनात्मक दृष्ट्या दुरुस्त करून या निमित्तानं मराठा समाज असेल किंवा अन्य राज्यातील अनेक काही समाज यामध्ये जी काही आरक्षण मागतायत, तर त्यामध्ये एक मूळ बदल करून या निमित्तानं समाजाला न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी घेतली पाहिजे. बरं, आपण एकदा सदावर्तेंना विचारूयात. ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आपल्या सोबत आहेत. सदावर्तेची 50%ची अट ही आरक्षणात जर अडचणीची ठरत असेल तर ताज्या संसदीय अधिवेशनामध्ये त्या संदर्भात चर्चा करून काही गोष्टी तात्काळ करता येतील का, असा एक
चर्चेचा सूर अख्ख्या महाराष्ट्रभर ऐकला जातोय, याच्या संदर्भातली कायदेशीर तरतूद सांगा. लक्षात घ्या, मी तर सगळ्यात अगोदर मला फार सहानुभूती आहे की कोणी शेतकऱ्यासोबत अन्याय करू नये. मला म्हणजे आज आरक्षण हक्काचं राहिलेलं नाही, त्यामुळं कृपा करून शेतकऱ्यांनाही वेठीस धरू नका, दूध व्यावसायिकांना वेठीस धरू नका, त्यांचं नुकसान करू नका. कारण तुम्ही शेतकऱ्यांच्या नुकसानाचा विचार करता, शेतमजुरांचं काय? दूध म्हणजे ज्याच्याकडे गायी आहेत त्याचा विचार करता, पण वाहणाऱ्याचं काय? लक्षात घ्या. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अनिष्ट गोष्टी आहेत, हे करू नका. आता कायदेशीर बाब जी विचारली आपण प्रसादजी, त्याचं उत्तर देतो. भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने 2019 मध्ये माननीय न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, माननीय न्यायमूर्ती शरद बोबडे, माननीय न्यायमूर्ती उदय ललित यांच्यासह इतर 2 माननीय न्यायालयाच्या संविधान पीठाने हे स्पष्ट केलेलं आहे की ज्यावेळेस एखादं प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये एखाद्या स्थगिती असेल किंवा सर्वोच्च न्यायालयाकडे तो विचाराधीन असेल, त्यावेळेस कोणत्याही प्रकारचा ऑर्डिनन्स किंवा त्याच्यामध्ये बदलाची तसदीक घेऊ नये. आणि ते जर तसं केलं तर म्हणजे गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, ज्याला माननीय सर्वोच्च न्यायालय म्हणतात, त्यांच्या शब्दामध्ये सांगतो ते फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आहे. आणि त्यामुळे फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन करण्याची हिंमत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मिस्टर उद्धव यांनी सुद्धा दाखवू नये. आणि मला नक्की माहित आहे की केंद्र सरकार सुद्धा तसं करणार नाही. ठीक आहे, आणि असं याच्यावरचा पुढचा मुद्दा आबासाहेब पाटलांच्याकडून अपेक्षित करूयात. करणार नाही. अगदी याच्यावर आबासाहेब पाटलांची एक प्रतिक्रिया तर घ्यायचीच आहे, पण त्याचबरोबर एक पुढचा प्रश्न विचारेन. तत्पूर्वी एकदा 50%ची अडचण, 50%ची अडचण हा एक मुद्दा ना आबासाहेब मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलाय. त्याचा विषय गैरसमजात परावर्तित होऊ नये ही जबाबदारी पण नेत्यांनी घ्यायला हवी. 50%च्या वरती महाराष्ट्रात आता 52%, एसबीसीचं 2%, 50% वरचे आहेच. तमिळनाडूमध्ये आहे, त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये, त्रिपुराला ईडब्ल्यूचं 10% दिले घटना दुरुस्ती करून. ह्याच्यामध्ये वेगळं काय होणार होतं? आणि आरक्षण म्हणजे 8 लाखाचं क्रिमिनल आहे त्याला. हे काय कुठल्या श्रीमंत मराठ्याला आरक्षण दिलेलं नाहीये की तळागाळातला जो शेतकरी आहे, गोरगरीब आहे, मजूर आहे, यांच्या मुलांच्यासाठी आरक्षण होतं. आणि याच्या संदर्भामध्ये ही आंदोलनं वगैरे झालेली आहेत. हे काय कोणाला म्हणजे जो टॅक्स भरतोय, उद्योजक आहे किंवा आमदार आहे, त्याच्या मुलाला नाही. जसं इतर समाजामध्ये तो IAS अधिकारी असला तरी त्याला आरक्षण आहे, तसं हे आरक्षण नाहीये. तसं इथं आता जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो गोरगरिबांच्यासाठी. आता राहिला प्रश्न दुधाच्या उत्पन्नाच्या संदर्भामध्ये. आता देवकरांनी सांगितलं तर देवकर साहेब की महाराष्ट्रातील तमाम सगळं 90% मराठा समाज हा 100% महसूल सरकारला भरतो, 100% फी आमचा विद्यार्थी भरतो. इतर समाजातले विद्यार्थी हे आमच्या 100%च्या फीवरती अर्धी फी त्यांची माफ होते, कायला 1/4 मध्ये होते. ती 100% फी आमच्या विद्यार्थ्यांच्याकडून भरून घेतली जाते. नाही, पण आबासाहेब ही रचना आहे ना, ही रचना मान्य झालेली रचना आहे. म्हणजे या रचनेवर पण आक्षेप असू शकतात का की असं? आणि तुमच्या फीवर इतर कोणाच्या ना कोणाची तरी फी माफ होणं, अशा प्रकारची भावना बाळगणं हे गैर आहे, कारण त्या समाजाची आर्थिक परिस्थिती तशी नाही. मग आता तोच विषय आला ना. आता विषय तोच आहे की आम्ही कधी म्हटलं का ह्यांना आरक्षण देऊ नका, ह्यांच्या आरक्षणामध्ये अडचणी आणा, ह्यांना आरक्षणामध्ये थांबवा? कधीच नाही. आता हा जो काही चर्चेचा विषय आहे की याच्या माध्यमातून एकच आहे की आम्ही मागच्या वेळेला सगळ्या बहुजन समाजाला आवाहन केलं होतं की याच्यामध्ये सगळ्यांनी मिळून ह्या गोरगरीब मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आता या ज्या तुम्ही 2-3दा गोरगरीब मराठा असा उल्लेख केलात ना, त्या संदर्भात प्रकाश आंबेडकरांचं एक वक्तव्य मी आपल्याला आठवण करून देतो आणि त्याच्यावर धनराज वंजारींची प्रतिक्रिया पण आपण घेऊया. प्रकाश आंबेडकर नुकतंच असं म्हणाले की मराठा समाजामध्ये गरीब मराठ्यांनी श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात उभं राहायला हवं, कारण श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांचं शोषण केलंय. हे खरं आहे का? आबासाहेब आपण आधी बोला, नंतर धनराज वंजारी बोलतील. हे अत्यंत चुकीचं आहे. कारण आतापर्यंत कसं आहे की जे काही श्रीमंत मराठी आहेत त्यांनी सुद्धा बऱ्याच वेळा सहकार्य केलेलं आहे. गावगाड्यामध्ये आम्ही मराठाच नाही तर इतर बहुजन समाजाला सुद्धा आजपर्यंत सांभाळलेला आहे. तुमच्या माहितीसाठी की छत्रपती शाहू महाराज सयाजीराव गायकवाड यांनी छत्रपती शाहू महाराजांनी पहिली परिषद ही कोल्हापूरमध्ये घेतली होती बहुजनांच्यासाठी की प्रत्येकाचा उद्धार झाला पाहिजे. आणि त्याची आठवण या महाराष्ट्राला आहे की हे मराठा समाजातला आज सुद्धा जरी काही मोजके पुढारी लोक वेगळ्या त्यांना जर टार्गेट करून तुम्ही इतर मराठ्यांच्या बद्दल जर बोलत असाल तर ते अयोग्य राहील. ठीक आहे, मग याच्यावर एकदा धनराज वंजारी यांना विचारूया. धनराज वंजारी जी,
आता आबासाहेब पाटील काय बोलले ते ऐकलत आपण. जर वस्तुस्थिती मराठा समाजातली ही श्रीमंत आणि गरिबाचा भेद निर्माण करणारी नाही असं आबासाहेबांना वाटत असेल तर मग प्रकाश आंबेडकरांनी ती भूमिका का घेतली आणि त्यांना त्याच्यातून पुन्हा मराठा समाजात फूट अपेक्षित आहे का? नाही. नाही नाही, तसं प्रकाश आंबेडकर का म्हणाले हे आपण धनराज वंजारी यांना विचारलं. आबासाहेबांचं मत आहे त्याच्यामध्ये जे काही श्रीमंत मराठा आहेत त्या श्रीमंत मराठ्यांचं गरीब मराठ्यांच्यावरती लक्ष नाही असं इनडायरेक्टली त्यांना सांगायचं आबासाहेब होतं. ऐकून त्या घ्या. भावनेतून त्यांनी ते मांडलेला विषय हो, पण तो तुम्हाला पटला नाही ना. गरीब मराठ्यांवर श्रीमंत मराठ्यांचं लक्ष आहे असं तुम्ही म्हणताय ना. आहे ना. आहे. हा, मग ही भूमिका घ्यायची गरज काय असं धनराज वंजारींना आपण विचारलं होतं. मी बोलू का प्रसाद? अगदी बोला धनराजजी, बोला. नाही, प्रकाश आंबेडकरांची भूमिका हीच आहे की मराठा समाज राज्यकर्ती जमात असल्या कारणाने जे श्रीमंत लोक आहे, ज्यांच्याकडे सर्व कॅपॅसिटी आहे, सत्ता आहे, सगळ्या प्रकारची सुबत्ता आहे, अशा लोकांनी जे लोक आज वंचित आहे, मी वंचित शब्दाचा प्रयोग करतो, जे लोक आज वंचित आहे त्यांची दिशाभूल कुठल्याही प्रकारे न करता त्यांना योग्य न्याय मिळवून द्यावा आणि अशी गड लहान भावानी मोठ्या भावाला घालावी अशा प्रकारचं ते प्रामाणिक स्टेटमेंट आहे. त्याचा विनाकारण अति वेगळा अर्थ काढण्यात हे नाही. आता एक महत्वाचं कारण मी सांगतो प्रसाद. आय होप यू विल गिव्ह मी 40 सेकंड्स. बरं, सदावर्ते पटकन आपली भूमिका मांडा, कारण बाबासाहेब देवकरांनाही बोलायचं आहे या विषयावर. कुठल्याही प्रकारचा अध्यादेश एक मिनिट हा लगेच 10 सेकंदात संपवतो. ते म्हणाले की कुठलाही अध्यादेश काढता येणार नाही आणि अशा अध्यादेशाची भाषा जर शरद पवार साहेबांसारखे मुरब्बी ज्यांचं एक वकूब राजकारणात आहे भारताच्या ते बोलत असतील तर ही लोकांची दिशाभूल एक प्रकारे होत आहे. माझं मानणं अगदी स्पष्ट आहे प्रसाद. आज जे जनभावना चिडलेली आहे ते रिझर्वेशन पेक्षा जास्त भूल थापा राजकारण्यांनी त्यांना देऊन वेटीच धरलेला आहे, त्यांना तोंडगचे पाडलेला आहे. विनाकारण तोंडात लाडू कोंबायचे, मोठा उत्सव झाला म्हणून दाखवायचं आणि हाती झाडू द्यायचा, ही जे राजकारण्यांची दुटप्पी भूमिका आहे ना, ही जास्त डेंजरस आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. अगदी. आणि बाबासाहेब आपली प्रतिक्रिया त्याच्यावर येऊ देत, त्यानंतर आपण पुढे नेऊया चर्चा. बाबासाहेब देवकर. आता सद्यस्थितीला गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा, आबासाहेबजी यामध्ये तुम्ही जी मांडलेली भूमिका त्यामध्ये मी सहमत आहे की बाबा फूट असायचे काही कारण नाही. आणि त्याचबरोबर सर्वच मराठा समाजाचे लोक जे आहेत त्यांना आरक्षण आता आज रोजी जे आपण भांडत आहोत ते 100% मिळालं पाहिजे, परंतु ते सनदशीर मार्गाने आणि कायदेशीर मार्गाने सर्वांनी मिळून प्रयत्न करून ते घेतलं पाहिजे. या मताशी आम्ही सहमत आहोत. आज रोजी मराठा समाजाला दिशाभूल करणारं वक्तव्य सातत्याने वेगवेगळ्या वर्गाकडून होतंय, त्याला आमचा विरोध आहे. कारण का मराठा समाज आज गरीब मराठा समाज असो किंवा श्रीमंत मराठा समाज असो, शैक्षणिक दृष्ट्या त्याला अत्यंत आज अडचणीला सामोरं जावं लागतंय. आणि अशा कालखंडामध्ये आज सर्वांनीच एक न्यायिक भूमिकेनं सातत्यानं मराठा समाजाने छत्रपती शाहू महाराजांच्या भूमिकेनं आपण सगळ्यांना सांगितलेलं आहे की बहुजन समाजामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी जेव्हा नेतृत्व केलं तेव्हा सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी सर्वच समाजाची उन्नती व्हावी आणि अशा पद्धतीचं त्यांनी सुद्धा भूमिका घेतली होती. आणि मराठा आणि कुणबी त्यांच्या आरक्षणामध्ये पहिल्यांदा तो टप्प्यामध्ये होता आणि त्या कालखंडामध्ये त्यांनाही आरक्षण दिलेलंच होतं. बरोबर. आणि अशा आपण सदावर्तेंकडे आता चर्चा नेतोय. चर्चेला वेळेची मर्यादा आहे. बाबासाहेब आपली भूमिका पोहोचली. गुणरत्न सदावर्ते, एक महत्वाचं वळण चर्चेतलं असं आहे की राजकारण्यांना ठाऊक असतं आरक्षण जमणार आहे, आरक्षण नाही जमणार आहे, पण ज्या वेळेला मताची पेटी समोर असते त्यावेळेला त्यांच्या भूमिका बदलत राहतात आणि समाज भरडले जातात. गुणरत्न सदावर्ते, आत्ताच्या घडीला कायदेशीर दृष्ट्या आरक्षण मिळणार आहे की नाही मिळणार आहे याच्यावर भाष्य नका करू, पण राजकारणी ही बाब जाणूनही विनाकारण जे वागतात त्यानं काय समाजात परिणाम होतात त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया द्या. सगळ्यात अगोदर तर मी म्हणजे मराठा संघटनाच्या वतीने जे प्रतिनिधी म्हणून पाटील आलेत त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. कारण आज आपण फेडरल स्ट्रक्चरमध्ये आहोत, आपण लोकशाहीमध्ये आहोत आणि ज्या प्रकारे ते म्हणले की मराठा समाजाचे पैशावर इतर समाज हे करतात, हे सरळ म्हणजे मराठा इतर जेवढेही घटक आहेत, मग ब्राह्मणांपासून ते ट्रायबल पर्यंतच्या सगळ्यांचा त्यांनी अपमान केलेला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, पाटील तुमचा आणखीन पीळ गेला नाही का?
असं मी म्हणलं तर तुम्हाला मिरची तिखट वाटू नये. नाही, आता परत सदावर्ते या विषयावर अशी चर्चा करू नका. मी स्वतः त्याच्यावर थांबायला सांगितलेलं आहे त्यांना. लक्षात घ्या, मी स्वतःच त्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवलेला आहे सदावर्तेजी. आणि आबासाहेब, आता तुम्ही नका त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ. तुम्ही जास्त समंजसपणे वागा. दुर्लक्ष करूया त्या विषयाकडे. सदावर्तेजी, दुर्लक्ष कराययात या विषयाकडे, कारण अशा प्रकारच्या वैयक्तिक टिप्पण्या आपल्याला मान्य नाहीत, मला मान्य नाहीत. मी त्या थांबवलेल्या होत्या. तुम्ही कृपया त्याच्यावर बोलू नका. मी तुम्हाला काय विचारलं होतं सदावर्तेजी? सदावर्तेजी, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुमच्या प्रश्नाचं आता उत्तर देतो प्लीज. लक्षात घ्या, राजकारणी लोकांना मतपेटीची चिंता असते. राजकारणी लोकांना ते काय आज बोलतात, म्हणजे आता तूर्त त्यांना जे समाधान हवं असतंय त्याच्यासाठी ते झगडत असतात, करत असतात. त्यांना लोकप्रियता महत्वाची असते. त्यांना बाकीच्या सगळ्या गोष्टीवर आता काही म्हणजे स्वारस्य राहिलं नाही. उदाहरणार्थ, ज्या संघटना आरक्षणाला विरोध करत होत्या त्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्याला शेवटी वेठीस धरलेलं म्हणा किंवा मजबूर केलेलं म्हणा, म्हणजे पूर्वीचे मुख्यमंत्री मिस्टर देवेंद्र यांच्याकडून त्यांनी म्हणजे आरक्षण मुस्कटदाबीने घेतलं. आता तीच म्हणजे कित्ता त्यांनी मिस्टर उद्धव सोबत सुद्धा मुख्यमंत्र्यांसोबत तेच कित्ता पुरवला. सगळ्यांना पर्सनली मी सांगतो तुम्हाला, यांना पर्सनली जर विचारलं तर हे सगळे काय म्हणतात, हे आरक्षण देता येत नाही. मी तुम्हाला सांगतो, कालच्या तुमच्या डिबेट नंतर ओबीसी समाजातल्या मान्यवर लोकांशी मी बोललो, त्यांचे मला कॉल आले. त्यांनी सांगितलं की आरक्षण देता येत नाही. मराठा समाजाचे म्हणजे मुख्य प्रवाहातले जे लोक आहेत, जे उद्योजक आहेत, त्यांना सुद्धा विचारलं. गरीब मराठी सुद्धा आज मला फोन करून, लातूर मधून फोन करून विचारतात, सर आरक्षण मिळत नाही हो. परंतु आदर्श अशोक चव्हाण हे तुमच्यासारखं सांगत नाहीत. आदर्श अशोक चव्हाण स्पष्ट भूमिका मांडत नाहीत, कारण त्यांच्या अंगामध्ये एवढा आदर्श भरलेला आहे की ते सगळ्यांची फसवणूक करण्यावरच चाललेले आहेत. आणि युवकांची, मराठा युवकांची आदर्श फसवणूक अशोक चव्हाणांनी चालवलेली आहे. ठीक आहे सदावर्तेजी, वेळेची मर्यादा आहे. आपल्या या चर्चेच्या अनुषंगानं धनराज वंजारींना एक प्रतिक्रिया द्यायची आहे. धनराजजी, कृपया 30 सेकंदात मांडा. वेळेची मर्यादा आपण ओलांडलेली आहे. अतिशय समर्पक आणि थोड्या शब्दात मी एवढंच सांगतो प्रसाद, आबासाहेब आणि दरेकर यांनी जे मत व्यक्त केलं की सर्वंकष समावेशक प्रयत्न होऊन मराठ्यांच्या प्रांजळपणे आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. त्याचप्रमाणे सगळ्या महाराष्ट्राला माझी विनंती आहे की या महाराष्ट्रामध्ये कसल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये, त्यासाठी सुद्धा आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. अगदी धन्यवाद. ही अत्यंत सामोपचाराची आणि सर्वंकष शांततेची भूमिका घेतली, त्याबद्दल ही सगळी भूमिका सगळ्यांपर्यंत पोहोचावी आणि ती सगळ्यांना मान्य व्हावी ही किमान अपेक्षा. लक्षवेधीमध्ये तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी आपण पहा फक्त जय महाराष्ट्र.